जमात ए इस्लामी हिंद नांदुरा आणि स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया नांदुरा यांच्या वतीने शहरातील विद्यार्थ्यांसाठी मौलाना जलालुद्दीन उमरी विद्यार्थी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले। हा एक नवीन प्रकल्प आहे ज्याच्या अंतर्गत JIH आणि SIO नांदुरा यांचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना केवळ एकाच छताखाली शांततापूर्ण वातावरण उपलब्ध करून देण्याचे नाही, तर त्यांचा अभ्यासक्रम, त्यांच्या स्पर्धा परीक्षांसाठी त्यांच्या नोट्स, तज्ज्ञ व्याख्याने इत्यादी। यावेळी जमात ए इस्लामी हिंद महाराष्ट्राचे अध्यक्ष मौलाना इलियास खान फलाही आणि SHO महाराष्ट्र उत्तरचे सचिव मुजम्मिल खान उपस्थित होते। या व्यतिरिक्त JIH नांदुरा यांनी महिला सक्षमीकरण आणि कौशल्य विकासासाठी हजरत खदिजा RA केंद्र सुरू केले। केंद्र सध्या 30हून अधिक महिलांसाठी टेलरिंग क्लासेसची सुविधा देत आहे आणि अधिक महिलांनी केंद्रात सामील होण्यास स्वारस्य दाखवले आहे। हे केंद्र भविष्यात आपले कौशल्य विकास अभ्यासक्रम आणि इतर उपक्रम श्रेणी सुधारित करून अधिक चांगले होईल, ज्यामुळे गरजू महिलांना कौशल्य तर मिळेलच, शिवाय त्यांना स्वयंरोजगारही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल। अल्लामा इक्बाल लायब्ररी नांदुरा येथील कार्यक्रमात 60हून अधिक लोकांनी सहभाग घेतला आणि विद्यार्थी केंद्र JIH नांदुरा आणि SIO नांदुरा यांना भेट दिली। या दोन्ही प्रकल्पांमुळे सर्वसामान्यांना मदत होईल अशी आशा आहे। लगेच फायदा होईल। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।